नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1 एकर टोमॅटो लागवडीचा संपूर्ण खर्च सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणार आहोत. जमीन तयारी, शेणखत, बेसल रोपे, फवारणी, मजुरी, बांधणी, वाहतूक आणि इतर सर्व खर्चाचा अंदाज या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टोमॅटो लागवडीत भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर सुरुवात होते ती योग्य जमीन तयारीपासून. सर्वप्रथम प्रति एकर ट्रॅक्टरने 2 वेळा खोल नांगरणी करून माती भुसभुशीत करावी. त्यानंतर 1 वेळा रोटाव्हेटर चालवून माती समतल करावी. यानंतर पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशा पद्धतीने बेड तयार करावेत. यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. आता खर्चाबद्दल बोलायचं झालं तर नांगरणीसाठी अंदाजे 3,000 रुपये आणि बेड तयार करण्यासाठी सुमारे 2,500 रुपये खर्च येतो. म्हणजेच 1 एकर टोमॅटो लागवडीसाठी जमीन तयारीचा एकूण अंदाजे खर्च 5,500 रुपये इतका होतो. लक्षात ठेवा, चांगली जमीन तयारी म्हणजे भरघोस उत्पादनाची पहिली पायरी. टोमॅटो लागवडीत भरघोस उत्पादनासाठी शेणखताचा मोठा वाटा असतो. प्रति एकर 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत वापरण्याची शिफारस केली जाते. शेणखतामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, माती भुसभुशीत राहते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि मुळांची वाढ जोमदार होते. लागवडीच्या 15 ते 20 दिवस आधी शेणखत संपूर्ण शेतात समान प्रमाणात पसरवून ते नांगरणी किंवा रोटाव्हेटरच्या सहाय्याने जमिनीत चांगले मिसळावे. खर्चाचा विचार केला तर शेणखताची उपलब्धता, गुणवत्ता आणि वाहतूक यानुसार 1 एकरासाठी अंदाजे 10,000 रुपये ते 18,000 रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजेच सरासरी 15,000 रुपये खर्च शेणखतावर अपेक्षित धरावा. लक्षात ठेवा, चांगले कुजलेले शेणखत हीच सुपीक जमिनीची ओळख आणि भरघोस टोमॅटो उत्पादनाची मजबूत पायाभरणी आहे. टोमॅटो लागवडीत सुरुवातीला दिले जाणारे बेसल खत हे पिकाच्या मजबूत वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. लागवडीपूर्वी माती परीक्षणाच्या अहवालानुसार बेसल खतांचा वापर करावा. साधारणपणे DAP 10:26 आणि 26 सेकंद, म्युरेट ऑफ पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा समावेश केला जातो. ही हे बेड तयार करताना किंवा लागवडीपूर्वी जमिनीत समान प्रमाणात मिसळावीत. यामुळे रोपांची मुळे वेगाने वाढतात, सुरुवातीची वाढ जोमदार होते आणि पुढील फुलधारणा व फळधारणा चांगली होते. बेसल खतावर 1 एकरासाठी अंदाजे 6,000 रुपये ते 8,000 रुपये इतका खर्च येतो. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने दिलेले बेसल खत म्हणजे निरोगी रोपे आणि भरघोस उत्पादनाचा मजबूत पाया आहे. टोमॅटो लागवडीत मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन ही आधुनिक शेतीची 2 महत्त्वाची साधने आहेत. बेड तयार झाल्यानंतर सर्वप्रथम 25 ते 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर अंथरला जातो. यामुळे तणांचे प्रमाण कमी होते, जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि फळांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्यानंतर ठिबक लाईन बसवली जाते, ज्यामुळे पाणी आणि विद्राव्य थेट झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते. आता खर्चाबद्दल पाहूया. मल्चिंग पेपरचा खर्च अंदाजे 12,000 रुपये ते 15,000 रुपये. तो अंथरण्याची मजुरी 2,500 रुपये ते 4,000 रुपये. नवीन ठिबक लाईनचा खर्च 15,000 रुपये ते 20,000 रुपये. तर ती बसवण्यासाठी 2,000 रुपये ते 3,500 रुपये खर्च येतो. म्हणजेच 1 एकरासाठी मल्चिंग पेपर आणि ठिबक लाईन बसवण्याचा एकूण अंदाजे खर्च 31,500 रुपये ते 42,500 रुपये इतका होतो. एकदा केलेली ही गुंतवणूक पाण्याची बचत, कमी तण आणि अधिक उत्पादनाच्या रूपाने भविष्यात चांगला फायदा मिळवून देते.
टोमॅटो लागवडीत चांगल्या दर्जाची रोपे निवडणे हे यशस्वी शेतीचे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. प्रति एकर साधारण 7,000 ते 8,000 रोपांची आवश्यकता असते. रोपे नेहमी विश्वासार्ह नर्सरीमधूनच घ्यावीत, जेणेकरून ती रोगमुक्त आणि जोमदार असतील. सध्या एका रोपाची सरासरी किंमत .20 धरली तर 8,000 रोपांसाठी एकूण खर्च ₹9,600 इतका येतो. रोपे खरेदी करताना त्यांची मुळे मजबूत, खोड जाड आणि पाने निरोगी आहेत याची खात्री करूनच खरेदी करा. अशा दर्जेदार रोपांमुळे सुरुवातीपासूनच पिकाची वाढ चांगली होते आणि पुढे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. म्हणून लक्षात ठेवा, चांगल्या रोपांवर केलेली थोडी जास्त गुंतवणूक भविष्यात भरघोस उत्पादन आणि चांगल्या नफ्याच्या रूपाने नक्कीच परत मिळते. टोमॅटो लागवडीमध्ये रोपे लावल्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा खर्च म्हणजे लागवडीची मजुरी. 1 एकर क्षेत्रामध्ये साधारण 7 ते 8,000 रोपे लावण्यासाठी 12 ते 15 मजुरांची आवश्यकता भासते. लागवड करताना प्रत्येक रोप योग्य खोलीवर लावणे, माती हलक्या हाताने दाबणे आणि लागवडीनंतर लगेच ठिबकद्वारे पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे असते. मजुरीचा खर्च हा स्थानिक मजुरी दरावर अवलंबून बदलत असला तरी 1 एकरासाठी लागवडीचा खर्च साधारण ₹3,000 ते ₹5,000 इतका येतो. लक्षात ठेवा, योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक केलेली लागवड ही रोपांच्या चांगल्या जिवंत राहण्याचा दर वाढवते, सुरुवातीची वाढ जोमदार करते आणि पुढील उत्पादनावर थेट सकारात्मक परिणाम करते. म्हणूनच लागवडीच्या मजुरीवर केलेला खर्च हा खर्च नसून भरघोस उत्पादनासाठी केलेली महत्त्वाची गुंतवणूक आहे. टोमॅटो पिकामध्ये भरघोस उत्पादन आणि दर्जेदार फळांसाठी नियमित खत व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. लागवडीनंतर पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यानुसार विद्राव्य खतांचा वापर करावा. सुरुवातीच्या वाढीसाठी संध्याकाळी 7:19 आणि 19 सेकंद, फुलधारणेच्या काळात दुपारी 1:45 तर फळांची वाढ आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेट यांचा वापर केला जातो. याशिवाय मॅग्नेशियम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ह्युमिक ॲसिड आणि अमिनो ॲसिड यांचा वेळोवेळी वापर केल्यास झाडांची वाढ जोमदार राहते, फुलगळ कमी होते आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारते. मात्र खतांचे प्रमाण नेहमी माती परीक्षण, पिकाची अवस्था आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच ठरवा. या संपूर्ण खत व्यवस्थापनासाठी 1 एकरात अंदाजे ₹12,000 ते ₹18,000 खर्च येतो. म्हणजेच सरासरी ₹15,000 खर्च अपेक्षित धरावा. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दिलेले खत हेच टोमॅटोच्या भरघोस उत्पादनाचे आणि जास्त नफ्याचे खरे रहस्य आहे. टोमॅटो लागवडीत भरघोस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे वेळेवर फवारणी करणे. टोमॅटो पिकामध्ये हंगामभर साधारण 8 ते 10 फवारण्या कराव्या लागतात. हवामान आणि रोग किडीच्या प्रादुर्भावानुसार या फवारण्यांची संख्या कमी जास्त होऊ शकते. फवारणीमध्ये प्रामुख्याने बुरशीनाशके, कीटकनाशके, स्टिकर, वाढ नियंत्रक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. यामुळे करपा, भुरी, थ्रिप्स, पांढरी माशी, अळी यांसारख्या रोग व किडींपासून पिकाचे संरक्षण होते आणि झाडांची वाढ तसेच फळांची गुणवत्ता चांगली राहते. लक्षात ठेवा, कोणतेही औषध विनाकारण किंवा अंदाजाने वापरू नका. रोग किडीची ओळख करून आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच फवारणी करा. या संपूर्ण हंगामात 1 एकरासाठी फवारणीचा अंदाजे खर्च ₹8,000 ते ₹10,000 इतका येतो. वेळेवर आणि योग्य फवारणी केल्यास पिकाचे नुकसान टळते, उत्पादन वाढते आणि शेवटी अधिक नफा मिळण्यास मदत होते. टोमॅटो लागवडीत तण नियंत्रणाकडे दुर्लक्ष केल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. तणांमुळे पिकाला मिळणारे पाणी, खते आणि अन्नद्रव्ये वाया जातात.
त्यामुळे टोमॅटोची वाढ मंदावते आणि उत्पादनात घट होऊ शकते. तण नियंत्रणासाठी वेळोवेळी खुरपणी करणे किंवा गरजेनुसार योग्य तणनाशकाचा वापर करणे आवश्यक असते. शेत स्वच्छ ठेवल्यास रोग आणि किडींचा प्रादुर्भावही कमी होण्यास मदत होते. मात्र तणनाशकांचा वापर करताना अत्यंत काळजी घ्या. टोमॅटो हे संवेदनशील पीक असल्यामुळे फक्त शिफारस केलेले तणनाशक आणि योग्य प्रमाणातच वापरा. 1 एकरासाठी खुरपणी आणि तण नियंत्रणाचा एकूण अंदाजे खर्च ₹4,000 इतका येतो. स्वच्छ शेत, तणमुक्त वातावरण आणि योग्य व्यवस्थापन यामुळे टोमॅटोची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते आणि शेवटी अधिक नफा मिळतो. टोमॅटो पिकामध्ये भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी बांधणी करणे अत्यंत आवश्यक असते. झाडांची उंची वाढू लागल्यानंतर त्यांना आधार देण्यासाठी बांबू, वायर, दोरी आणि क्लिप्स यांचा वापर केला जातो. योग्य बांधणी केल्यामुळे झाडे सरळ वाढतात, फांद्या तुटत नाहीत आणि फळांचा जमिनीशी संपर्क येत नसल्याने रोगांचा धोका कमी होतो. याशिवाय फवारणी करणे, काढणी करणे आणि पिकाची देखभाल करणेही अधिक सोपे होते. त्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते आणि बाजारात चांगला भाव मिळण्यास मदत होते. या साहित्यावर 1 एकरासाठी अंदाजे ₹15,000 ते ₹20,000 खर्च येतो. तसेच बांधणीसाठी लागणाऱ्या मजुरीचा खर्च ₹3,000 ते ₹5,000 इतका असू शकतो. म्हणजेच बांधणी आणि दोरी व्यवस्थापनावर एकूण अंदाजे ₹18,000 ते ₹25,000 खर्च अपेक्षित धरावा. लक्षात ठेवा, मजबूत बांधणी म्हणजे सुरक्षित झाडे, निरोगी फळे आणि अधिक उत्पादनाची खात्री. टोमॅटो पिकामध्ये शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे काढणी आणि मालाची वाहतूक. टोमॅटोची काढणी एकाच वेळी होत नाही. फळे जशी जशी तयार होतात तशी अनेक टप्प्यांमध्ये काढणी करावी लागते. त्यामुळे हंगामभर मजुरांची गरज भासते. काढणी करताना फळांना धक्का लागू नये. फळे योग्य परिपक्व अवस्थेत तोडावीत आणि लगेच क्रेटमध्ये भरावीत. यामुळे फळांची गुणवत्ता टिकून राहते आणि बाजारात चांगला भाव मिळतो. 1 एकरासाठी काढणी मजुरीचा अंदाजे खर्च ₹15,000 ते ₹20,000 इतका येऊ शकतो. यानंतर तयार झालेला माल बाजार समिती किंवा व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक खर्च करावा लागतो. अंतर, क्रेटची संख्या आणि वाहनाच्या भाड्यानुसार मार्केटपर्यंत वाहतुकीचा खर्च अंदाजे ₹10,000 ते ₹15,000 येतो. म्हणूनच काढणी आणि वाहतूक यावर एकूण अंदाजे ₹25,000 ते ₹35,000 खर्च अपेक्षित धरावा. लक्षात ठेवा, योग्य वेळी केलेली काढणी आणि सुरक्षित वाहतूक यामुळे टोमॅटोची गुणवत्ता टिकते, नुकसान कमी होते आणि शेवटी शेतकऱ्याला अधिक नफा मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, आता पाहूया 1 एकर टोमॅटो लागवडीचा एकूण अंदाजे खर्च. जमीन तयारीसाठी ₹5,500, रोपे खरेदीसाठी ₹10,000, शेणखतासाठी ₹15,000, बेसल खतासाठी ₹8,000, मल्चिंग पेपर आणि ठिबक व्यवस्थेसाठी ₹42,500, लागवड मजुरीसाठी ₹5,000, खत व्यवस्थापनासाठी ₹15,000, फवारणीसाठी ₹10,000, तण नियंत्रणासाठी ₹4,000, बांधणी व दोरीसाठी ₹20,000, बांधणी मजुरीसाठी ₹5,000, काढणी मजुरीसाठी ₹20,000 आणि वाहतुकीसाठी ₹10,000 खर्च अपेक्षित आहे. हे सर्व खर्च एकत्र केल्यास 1 एकर टोमॅटो लागवडीचा एकूण अंदाजे खर्च ₹1,70,000 इतका होतो. मात्र हा खर्च बियाण्याची जात, मजुरीचे दर, खतांचे भाव, हवामान आणि तुमच्या भागानुसार कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे हा खर्च मार्गदर्शनासाठी आहे. जर तुम्ही योग्य नियोजन, वेळेवर खत व्यवस्थापन, रोग किडीचे नियंत्रण आणि बाजारभावाचा अभ्यास करून शेती केली, तर टोमॅटोमधून चांगले उत्पादन आणि समाधानकारक नफा मिळवता येऊ शकतो.
शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. 1 एकर टोमॅटोमधून किती उत्पन्न आणि किती नफा मिळू शकतो? योग्य व्यवस्थापन, वेळेवर खत आणि फवारणी, तसेच अनुकूल हवामान असल्यास 1 एकरातून साधारण 1200 ते 2000 क्रेट टोमॅटोचे उत्पादन मिळू शकते. सरासरी विचार केला तर 1500 क्रेट उत्पादन अपेक्षित धरता येते. आता बाजारभावाचा विचार करूया. हंगामानुसार टोमॅटोचा भाव बदलत असतो. सरासरी ते प्रति क्रेट भाव मिळू शकतो. आपण सरासरी 350 रुपये प्रति क्रेट धरूया. म्हणजे 1500 क्रेट 350 रुपये 5,25,000 रुपये इतके एकूण उत्पन्न होऊ शकते. यामधून 1 एकराचा अंदाजे एकूण खर्च 1,70,000 रुपये वजा केल्यास अंदाजे 3,55,000 रुपये नफा मिळू शकतो. मात्र लक्षात ठेवा, हा फक्त अंदाज आहे. प्रत्यक्ष नफा हा उत्पादन, बाजारभाव, हवामान, रोग किडीचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन यावर अवलंबून कमी जास्त होऊ शकतो. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेळेवर केलेले व्यवस्थापन यामुळे टोमॅटो लागवड अत्यंत फायदेशीर ठरू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीविषयी अशीच सविस्तर माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.